उन्हाळ्यात आपण आईस्क्रीम बनवत आणि खातही असतो. तसेच आपण नेहमीच आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवरही ट्राय करत असतो. थोडी वेगळी आईस्क्रीम खायची असेल तर तुम्हीही आईस्क्रीमची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तर आज आपण इथे ओल्या नारळापासून एकदम जबरदस्त अशी आईस्क्रीम बनवणार आहोत, ज्याला तुम्ही कोकोनट आईस्क्रीमही म्हणू शकता. हे आईस्क्रीम आपण व्हिप क्रीम, फ्रेश क्रीम, मिल्कमेड न वापरता अगदी घरातले 4 ते 5 जिन्नस वापरून बनवतोय. त्यामुळे रेसिपी एकदम सोपी आहे. खरं तर हे आईस्क्रीम बनवण्यासाठी शहाळं वापरलं जातं, पण शहाळं प्रत्येक वेळी उपलब्ध होईल असं नाही. त्यामुळे मी इथे नारळापासून ही आईस्क्रीम बनवलेली आहे. नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 नारळ फोडून त्यातील खोबरं काढून त्याची मागील काळी पाट पिलरच्या साहाय्याने काढून घेतली आहे आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. नारळ फोडल्यानंतर खोबरं जर व्यवस्थित निघत नसेल तर फोडलेलं नारळ हे 1 ते 2 तासासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे खोबरं करवंटापासून इझिली वेगळं होईल. आता हे आपण जे तुकडे करून घेतलेले आहेत याला आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे मिक्सरचं मोठं भांडं, म्हणजे जे आपण ज्यूससाठी वापरतो ते भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये हे सर्व खोबरं मी घालून घेते. इथे आपल्याला खोबऱ्याची काळी पाट काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम एकदम पांढरशुभ्र असं दिसेल. जर तुम्हाला शहाळं उपलब्ध झालं तर त्यातील मलईपासून हे आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करा. आता इथे मी सर्व खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे. वाटीने मोजाल तर या वाटीने 2 वाटी इथे हे खोबरं झालेलं आहे. आता याच प्रमाणात आपण सर्व साहित्य घालणार आहोत. आता सुरुवातीला यामध्ये मी अर्धी वाटी दूध घालून याला छान बारीक करून घेणार आहे. इथे तुम्ही दुधाऐवजी नारळाचं पाणी किंवा साधं पाणीही वापरू शकता, पण नारळाचं पाणी आणि पाणी घातल्यामुळे या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स जमा होतात. त्यामुळे मी यामध्ये दूध घातलेलं आहे. आता याला मी छान बारीक करून घेते. इथे मी हे छान बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जितकं शक्य होईल तितकं आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण खोबऱ्याचे काप मोजून घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घालून घेते. इथे जर तुम्हाला आईस्क्रीम थोडी कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता, पण यापेक्षा जास्त साखर घालू नका. आता यामध्ये मी त्याच वाटीने 2 वाटी दूध घालून घेते. हे दूध मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि नंतरच यामध्ये घातलेलं आहे. गरम करून थंड केलेल्या दुधावरती जी साई जमा होते त्या साईसकट मी इथे दूध घेतलेलं आहे. इथे आपल्याला गरम करून थंड केलेलंच दूध वापरायचं आहे. आता यामध्ये मी 3 वेलची अशा फोडून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते आणि याला थोडं चमच्याने हलवून घेते. इथे मी 2 वाटी खोबऱ्यांच्या तुकड्यासाठी 2.5 वाटी दूध घेतलेलं आहे. याच प्रमाणात आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि हे आईस्क्रीम बनवायचं आहे. आता यामध्ये मी 4 चमचे मिल्क पावडर घालून घेते. मिल्क पावडरमुळे ही आईस्क्रीम एकदम रिच होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामध्ये कुठे पाण्याचा अंश असेल तर मिल्क पावडर ती शोषून घेते, त्यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल्स जमा होत नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये आवर्जून मिल्क पावडर घालायचं आहे. आता याला मी थोडं मिक्स करून घेते. इथे आपलं मिक्सरचं भांडं पूर्ण भरलेलं आहे, त्यामुळे मी इथे याला थोडं मिक्स करून घेते आणि यातील निम्म मिश्रण काढून निम्म मिश्रण मी सुरुवातीला फिरवून घेते आणि नंतर राहिलेलं मिश्रण मी परत एकदा फिरवून घेणार आहे, म्हणजे 2 बॅचमध्ये हे मी मिश्रण फिरवून घेणार आहे. आता इथे मी निम्म काढून घेतलेलं मिश्रण छान असं 2 ते 3 मिनटं फिरवून घेतलेलं आहे. एकदम स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता याला आपण ज्यामध्ये आईस्क्रीम जमवणार आहोत त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता इथे मी या ट्रेमध्ये आईस्क्रीम जमवणार आहे, यामध्ये हे मिश्रण ओतून घेते आणि याच पद्धतीने दुसरी बॅचही मी फिरवून घेते आणि तीही यामध्ये ओतून घेते. तर इथे मी दुसरी बॅचही फिरवून घेतलेली आहे, तर तीही यामध्ये ओतून घेते. किती स्मूथ आणि छान कन्सिस्टन्सी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यावरती मी सिल्वर फॉईल पेपर लावून घेते. असं सिल्वर फॉईल पेपर लावून घेतल्यामुळे यावरती आईस क्रिस्टल्स जमा होत नाहीत. जर तुमच्याकडे सिल्वर फॉईल पेपर नसेल तर तुम्ही एखादी प्लास्टिकची पिशवी किंवा दुधाची आणि मिठाची पिशवी येते ती स्वच्छ धुवून यावरती लावून घेऊ शकता. फक्त प्लास्टिकची पिशवी लावल्यानंतर यावरती आपल्याला रबर लावावं लागेल. तर हे सिल्वर फॉईल पेपर
मी सर्व बाजूने व्यवस्थित असं लावून घेते. सिल्वर फॉईल पेपरने हे मी व्यवस्थित कवर करून घेतलेलं आहे. आता याला मी डीप फ्रीजमध्ये म्हणजे जिथं आपण बर्फ साठवतो तिथे 10 ते 12 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवणार आहे. आता इथे हे आईस्क्रीम मी 10 ते 12 तास छान सेट करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही 10 ते 12 तास किंवा ओव्हरनाईटही हे आईस्क्रीम सेट करून घेऊ शकता. आता यावरील मी फॉईल पेपर काढून घेते. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम छान सेट झालेलं आहे. आता याला आपण स्कूप आउट करून घेऊया. त्यासाठी मी इथे स्कूपर घेतलेला आहे, ज्याला आपल्याला पाण्यामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे म्हणजे आईस्क्रीम व्यवस्थित निघेल. आता यातील मी आईस्क्रीम या स्कूपरने काढून घेते. इथे सुरुवातीला हे आईस्क्रीम थोडं कडक असतं, त्यामुळे काढण्यासाठी त्रास होतो, पण एकदा एक स्कूप निघाला की आईस्क्रीम परत व्यवस्थित निघतं. आता इथे मी हे स्कूप आउट करून घेते. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. एकदम पांढरं शुभ्र असं हे आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी अजून थोडं आईस्क्रीम काढून घेते. इथे तुम्ही बघू शकता आईस्क्रीम किती पांढरं शुभ्र असं तयार झालेलं आहे. आता यावरती मी थोडं डार्क चॉकलेट असं किसून घेते. डार्क चॉकलेट घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण आमच्या मुलांना चॉकलेट फार आवडतं, त्यामुळे मी यावरती डार्क चॉकलेट घातलेलं आहे. जर तुमच्याकडे चॉकलेट नसेल तर तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फ्रुटीही घालून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त हा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. एकदम क्रीमी हा असा आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. चवीलाही एकदम जबरदस्त असा लागतो. अगदी मोजकंच घरातलं साहित्य घेऊन हे आपण आईस्क्रीम बनवलेलं आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्हीही हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कोकोनट आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. परत भेटू अशाच एका थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय.